आज आपण बघितलं तर दोन महत्त्वाचे विषय घेतलेले, एक पाण्याच्या संदर्भातला आणि एक फेरीवाला धोरणाच्या संदर्भातला. त्या दोन्ही मुद्द्यांवर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आणि मला असं वाटतं पाणी गळती, टँकर माफिया, नंतर पाण्याचं नियोजन, त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग याच्यासारखे महत्त्वाचे मुद्दे याच्यावर चर्चा या सभागृहात आज पाण्याच्या संदर्भात झाली. तसंच फेरीवालाच्या धोरणाच्या मुद्द्याच्या संदर्भात ज्या पद्धतीने बेशिस्तपणे फेरीवाले वागतात किंवा त्यांना जे लायसन द्यायचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी, त्याचप्रमाणे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना या फेरीवाला धोरणाच्या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवर अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झाली. आणि सन्माननीय आजचे प्रतिमहापौर श्री तुळशीदास भोईटे सर यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे आजचं हे सभागृह त्यांनी चालवलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व मनसे पदवीधरांकडे अशी रंगीत तालीम म्हणतात, अशी ती करून घेण्यात येते. नाही, निश्चितपणे असं आहे की, आणि गेले महत्त्वाची गोष्ट आहे की 3 वर्ष आज महानगरपालिका नाही आणि प्रशासनाचा मनमानी कारभार चाललेला आहे. याला कुठेतरी चाप बसावा या दृष्टिकोनातून आम्ही हे करतोय आणि रंगीत तालीम तर आहेच. पुढच्या वेळेला आम्ही आपण बघितलं असेल तर पहिलं आपण मुंबई शहरात भरवलं, आज मुंबई पूर्व उपनगरात भरवलं, पुढच्या वेळेचं हे मुंबई पश्चिम उपनगरात. पाणी प्रश्न असेल किंवा फेरीवाला धोरण असेल, या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष चर्चा झाली. या संदर्भात आयुक्तांकडे कशा निश्चितपणे मागच्या वेळेचं सुद्धा आम्ही मिनिट्स आयुक्तांना दिलेले आहेत आणि यावेळेचे सुद्धा मिनिट्स आम्ही आयुक्तांना दिले. आयुक्त दखल घेतील का? घ्यावी लागेल. शेवट आज हे जे इथे प्रतिनिधी बोलत आहेत ते काय त्यांचं म्हणणं मांडत नाही, मुंबईकरांचं म्हणणं मांडतात. दखल जर नाही घेतली तर आम्ही आहोत आणि ते आहे.